नमस्कार, मी मधुरा. माझ्या या मोगऱ्याच्या छोट्याशा झाडाचा हा दुसरा बहर आहे आणि पहिल्या बहरापेक्षा दुसऱ्या बहराला खूप फुलं आलेली आहेत. आता का ते पुढे सांगतेच आहे, कारण तुमच्याकडून ह्या नक्कीच चुका होत असणार आहेत, की पहिला बहर येऊन गेल्यावर काय चुका होतात, त्या आता तुम्हाला मी सांगणारच आहे. तसेच एवढे फुलं येण्यासाठी काही मी टिप्स देणार आहे, त्या फॉलो करा. तुमचंही झाड असे छान फुलांनी बहरून येईल. पहिली टिप सांगते. पहिल्यांदा आपल्याला 6 ते 7 तास ऊन मिळेल अशा ठिकाणीच आपण मोगऱ्याचं झाड लावायचं, जेणेकरून त्याला छान असं वाढायला सूर्यप्रकाश मिळेल. त्यानंतर दुसरी टिप काय आहे, तर पहिल्यांदा माती आपण उकरून घ्यायची, मुळाला धक्का न लावता. छान असं फुटवे फुटायला लागले, जमिनीतून सुद्धा छान फुटवे आलेले आहेत माझ्या झाडाला. तर छान माती मी उकरून घेतलेली आहे. पहा, झाड जर सदृढ असेल तर आपल्याला छान फुलं आणि फळं देत असतात. तर त्यामुळे आपण घरातील जे एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या किचनमधली, ती आपण टाकणार आहे. त्यामुळे मुळाची वाढ छान होणार आहे, त्याला बुरशी लागणार नाही, रोगांपासून वाचवणार आहे. तर हळद ही एक त्यातले जे गुणधर्म आहेत की त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जे काही बुरशी रोग होणार आहे ते कमी होणार आहेत. मातीतून जर झाले, मुळापासून झालं तर ते थांबवणार आणि झाडाची रोगापासून बचाव करणार हळद. आणि झाडाची वाढ पण छान होते हळदीमुळे. त्यामुळे आपण पहिल्यांदा हळद टाकून घेतलेली आहे. हे ते 1-1.5 चमचा मी हळद टाकलेली होती आणि छान ती माती थोडीशी उकरून मातीमध्ये मिक्स केली आणि त्याच्यावर अजून थोडीशी माती टाकून घेणार आहे. पहा, तुम्हाला आता जी मातीतला मी आपला मित्र म्हणजे शेतकऱ्याचं मित्र म्हणतात, ते आता मी दाखवते, की असं हे गांडूळ आहे, की जी माती भुसभुशीत करतं. हे झाडासाठी, पिकासाठी खूप महत्त्वाचं असतं, की ह्याच्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि ऑक्सिजन तो मुळाला छान अ, भुसभुशीत झाल्यामुळे मिळतो. त्यामुळे मी परत ते मातीत टाकून दिलेलं आहे आणि आता छान असं माती थोडीशी टाकून मी त्याच्यावर घेणार आहे. आता दुसरं मी सांगते, की दुसरं काय करायचं, की जेणेकरून फुलं एप्रिल महिन्यात दुसरा बहर, तिसरा बहर खूप छान असा येईल. तर आपली माती कुठल्याही फुलाला किंवा फळझाडांना माती ही ॲसिडिक असावी लागते. जर माती ॲसिडिक नसेल तर फुलं येणार नाहीत. आणि सर्व फुलांच्या झाडाला माती ॲसिडिक असेल तरच फुलं भरपूर येतात. तर मी दुसरा प्रयोग सांगते, की काय करायचं, की ज्यावेळेस आपण आता उन्हाळा आहे त्यामुळे सरबत ते करून लिंबाच्या साली खूप आपण असंही टाकूनच देतो. तर टाकून न द्यायच्या, तर ते वाळवायच्या आणि मातीमध्ये अशा छान पुरून ठेवायच्या आणि त्याच्यावर माती टाकून द्यायची. जेणेकरून ते कुजून त्यातलं जे ॲसिडिक माती होण्यासाठी जे गुणधर्म आहेत त्याच्यातले ते शोषून माती घेईल आणि ॲसिडिक माती होऊन फुलांची संख्या ही वाढेल. पहा, आता फुलं जास्त येण्यासाठी मी तिसरा उपाय सांगते. होळी नुकतीच होऊन गेलेली आहे आणि मी ही राख आता ठेवलेली आहे. पारंपरिक आता हे खत म्हणा किंवा औषध म्हणा, की मावा हे पांढरा मावा, लाल मावा झाल्यानंतर झाडावर हे भुरभुरत होते पहिलं आणि त्याच्यामुळे ते प्रमाण कमी व्हायचं माव्याचं ते. तर हे औषधच म्हणायला एक प्रकारचं आहे. पण ह्याचंही प्रमाण असतं, खूप टाकायचं नाही. जर जास्त झालं तर मातीचा पोत पण बिघडतो आणि झाड पिवळे पडायला लागतात, त्याचे पाने पिवळे पडायला लागतात, झाडं मरू पण शकतात जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर. मी इथे 2-4 चमचेचं प्रमाण घेतलेलं आहे. तेवढंच मी टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर माती टाकून घेणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, की मी हे सर्व उपाय सांगते, हे एकदम करायचे नाहीत. नाहीतर मी सांगितलेत आता हे वेगवेगळे व्हिडिओ करण्याऐवजी मी तुम्हाला एकदाच सांगितलेलं आहे. हे तुम्ही 10 दिवसातनं हा एक प्रयोग करायचा आहे. म्हणजे 10 दिवसांनी एकदा लिंबाचे साल ठेवा, 10 दिवसांनी तुम्ही राख त्याच्यावर टाका, 10 दिवसांनी तुम्ही हळद झाडाला घाला. असं करू शकता. आता चौथा उपाय सांगते, की जास्त फुलं येण्यासाठी आपल्या घरी तुरटी असते. तर ही तुरटी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते. ह्यानी पण माती ॲसिडिक होते. माती ॲसिडिक झाली, की आपल्या झाडाला फुले भरपूर येतात. तर तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला किंवा कोणत्याही आता सध्या जर बहर कुठल्या झाडाला असेल फुलाला, तर त्याच्यात तुम्ही ही तुरटी मुळ्याच्या एकदम जवळ नाही ठेवायची, थोडीशी बाजूला ठेवून पुरून टाकायची. जसं-जसं पाणी टाकू आपण तशी ती विरघळून जाणार आणि ती माती ॲसिडिक व्हायला मदत होणार आणि ह्याच्यामुळे खूप असे फुलं आपले येणार. पाहता माझा हा झाडाला हे दुसरा बहर आहे आणि किती अशा कळ्या आल्या आहेत. कारण पहिल्या बहरापेक्षा दुसऱ्या बहराला खूप कळ्या आल्या आहेत. आता तेही का आलेले आहेत ते खूप महत्त्वाचं आहे, ते मी सांगते तुम्हाला. असा कळ्यांचा स्फोट झालेला आहे आणि बऱ्याच जणींना
झाडे लावायची तर आवड असतेच. कुणाला निसर्गाच्या सानिध्य असावं वाटतो. त्यामुळे कोण झाडं लावतं. कुणाला म्हणजे फुले ते आवडतात म्हणून. कुणाला घराची शोभा वाढवावी यासाठी खूप जणी प्रयत्न करत असतात आणि तो वेगवेगळ्या प्रकारे त्या प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे हे पहा किती छान असं फुलांनी बहरलेलं हे झाड आहे. मोगऱ्याचं कळ्यांनी बहरलेलं आहे आणि एका ह्याला तर 10-10, 11-11 अशा कळ्या आलेल्या आहेत एका ठिकाणाहून. तर मी एवढं आणि तुम्हाला सांगितलं की दुसरा बहर आहे. तर मी कशा कळ्या एवढ्या आणल्या ते तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे आणि छान असा मंत्रमुग्ध असा सुगंध जर तुम्हाला पाहिजे असेल मोगऱ्याच्या फुलांचा, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. झाडे लावण्याची तर सर्वांना आवड असते, पण त्याबरोबर त्याची काळजी घेणे सुद्धा सोपी गोष्ट नाही. तर पहा, झाडं एकदा लावलं आणि एकदा बहर येऊन गेला की तसंच नसतं सोडायचं, कारण त्यांना परत सुद्धा दुसरा बहर, तिसरा बहर असे पावसाळ्यापर्यंत तर फुलं येतच राहतात आणि तेवढी जर फुलं पाहिजे असतील तर तुम्हाला त्याच्याकडे खूप असं लक्ष द्यावं लागतं. आता पहा, पहिला बहर येऊन गेला की मी जे अशा ज्या नुसत्या ब्रँचेस राहिल्या होत्या, म्हणजे त्या फुलाच्या देठ ते राहिले होते, ते मी काढून टाकलेले इथं, कट केलेले आहेत. जेणेकरून आता इथून खालच्या बाजूनी जे 2-2 पानाचं होतं तेही काढून टाकलं, की तिथून ते फुटवे फुटतील. आता एका ठिकाणाहून 2 फुटवे फुटणार म्हणजे पहा, फुलांची संख्या वाढणार की नाही. जिथे एकच ब्रँचेस येणार तिथं 2 ब्रँचेस येणार आणि तिथे फुलं वाढणार. अशा प्रकारे जिथे-जिथे आता फुले येऊन गेलेले तिथले पूर्ण छाटणी करून टाकायची इथपर्यंत. मी आता हे दाखवते तुम्हाला, तिथून नाही करणार मी, दाखवते तुम्हाला. तर आणि जिथे ज्या फांद्या अशा आहेत की नुसत्याच वाढलेल्या आहेत, की तिथं पुढं कुठलेच असे कळ्या आलेल्या दिसत नाही आहेत, तर त्यासुद्धा फांद्या काढून टाकायच्या. जे पानं निब्बर झालेले आहेत अशा फांद्या आता इथं पहा, कळ्या तर नाहीतच आलेल्या, नुसतं वाढलेली फांदी आहे. ती सुद्धा अशी छानपैकी कट करून टाकायची आणि तिथं सुद्धा छान असा फुटवे येणार आहेत. मी आता जिथे-जिथे येऊन गेलेले आहेत फुलं, ते छाटून मी टाकणार आहे. तिथं आता फांद्या जास्त येणार आहेत. आता माझ्या हा तिसऱ्या बहरासाठी मी हे झाड तयार करत आहेत. कारण दुसऱ्या बहरातल्या अजून कळ्या भरपूर आहेत. पण जिथं येऊन गेलेल्या आहेत ते मी व्हिडिओसाठी करण्यासाठी मी हे आता तुम्हाला दाखवते. आता इथे 2-2 छान असे फुटवे फुटणार आहेत आणि तिथं संख्या वाढणार आहे फुलांची. अशा प्रकारे झाडाची ग्रोथ पण वाढेल, कळ्यांची संख्या वाढेल, फांद्यांची संख्या वाढेल, डेरेदार झाड होईल. जेवढ्या फांद्या तुम्ही छाटतील तेवढे डेरेदार झाड होईल. हे 1 वर्षाचं झाड आहे, तर यावर्षी खूप असं कळ्या आलेल्या आहेत माझ्या झाडाला. तुम्ही पाहताय ना, की झाड असं फुलांनी, कळ्यांनी छान असं बहरून गेलेलं आहे. मला खूप आवडतो मोगरा. तुमच्याकडून नक्कीच ही चूक होत असेल, की फुलं येऊन गेल्यानंतर तुम्ही ते छाटत नाहीत. त्यामुळे एकदा बहर येऊन गेला, की नंतर फुलं येत नाहीत. त्यामुळे असं तुम्ही करा. त्यानंतर तुमच्या झाडाची फुलं पावसाळ्यापर्यंतही थांबणार नाहीत. असे छान बहरत राहील आणि त्या मंत्रमुग्ध सुवास तुम्हाला आनंदी करेल. झाडाच्या वाढीसाठी खूप अशी काळजी घ्यावी लागते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.